तर राजकीय ज्योतिषी म्हणून घेणाऱ्या अशोक खरात प्रकरणाचे पडसाद आता विधानसभेत सुद्धा उमटलेत। काँग्रेसकडून या प्रकरणी स्थगन प्रस्ताव मांडण्यात आलाय। खरातमुळे महाराष्ट्राची बदनामी झाली आहे। अशोक खरातला जे कोणी भेटलेत त्यांची HIV टेस्ट सरकारनंच करून घ्यावी अशी मागणी वडेट्टीवारांनी केली आहे। तर खरात सोबत ज्यांचे फोटो आहेत त्यांनी राजीनामा द्यावा अशी ही मागणी नाना पटोलेंनी केली। महाराष्ट्र आता कुठे चालला आहे आणि आमच्या बरोबर आमच्या 2-3 लोकांना पण बोलू द्या। फार गंभीर विषय आहे हा नाशिकचा। हो, पाणीच दिलेल्याचा विषय आहे। कोणतं पाणी तेही सांगतो ना। औषध पाणी दिलेला ते पण सांगतो। अध्यक्ष महोदय, आता त्याची सगळे जे भेटलेत ना, जे भेटले त्याची HIV टेस्ट पण करून घ्यावी लागेल आपल्याला। ते पण सांगतो ना। जेवढे भेटलेत ना त्या बंधू बाबाला सगळ्याची HIV टेस्ट गव्हर्नमेंटनीच करून घेतली पाहिजे, नाही तर संसर्गजन्य रोग होईल, सगळेच मरतील। माझा तर तुम्हाला सवाल आहे, माझा सवाल आहे, महिला अध्यक्ष ज्या होत्या चाकणकरला त्यांना राजीनामा दिला, मग ज्यांचे फोटो आले त्यांनी राजीनामे द्यावेत ना। आम्ही जरा काय झालं की लोकांना गोमूत्र पाजायचं आणि आता त्या बुवाचं मूत्र प्यायला जाता तुम्ही। लाजा वाटत नाही या महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये असे उद्योग करायला? भूत बाबा ज्या छत्रपतींचं नाव घेतात त्यांनी अमावस्या कधी बघितली नाही, त्यांनी पौर्णिमा कधी बघितली नाही, त्यांनी पितृपक्ष कधी बघितला नाही, त्यांनी कुडबुड्या ज्योतिषी कधी बघितला नाही, गंडे दोरे अंगठ्या खडे हे कधी बघितले नाहीत। हे उद्योग कशाला करायला हवेत तुम्हाला अध्यक्ष महोदय? काय या माबाला लागता तुम्ही?